हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की ती गोष्ट ऐकल्यानंतर तुम्ही अतिविचार करणं नक्की सोडून द्याल. एका छोट्याशा गावामध्ये एक तरुण मुलगा राहत होता. तो त्याच्या एका वाईट सवयीने खूप त्रासला होता. त्या मुलाला जुन्या आठवणींना धरून ठेवण्याची आणि एकाच गोष्टीचा सारखा सारखा विचार करण्याची वाईट सवय होती. जर त्या मुलाला थोडंसं पण कोण काही बोललं किंवा त्याच्यासोबत थोडंसं पण काय वाईट घडलं तर संपूर्ण दिवसभर तो त्याच गोष्टीचा विचार करायचा. दिवसभर त्याच्या डोक्यामध्ये तीच गोष्ट सारखी सारखी फिरत राहायची. त्याच्यासोबत जी पण काही वाईट घटना घडलेली आहे त्यासाठी तो आपल्या नशिबाला किंवा देवाला दोष देत बसायचा. तसेच ज्याने त्याच्यासोबत काही वाईट केलेले आहे त्याच्याशी बदला घेण्याचा फालतू प्लॅन तो दिवसभर बसून बनवायचा. त्याच्या या अतिविचार करण्याच्या सवयीमुळे त्याला कोणासोबत सुद्धा चांगले संबंध बनवता येत नव्हते. त्याचबरोबर त्याला कोणतेही काम चांगल्या प्रकारे करता येत नव्हते. तो प्रत्येक क्षणाला तणावात राहायचा आणि त्याचं मन अशांत राहायचं. त्याची ही परिस्थिती पाहून त्याच्या एका जवळच्या मित्राने त्याला एक सल्ला दिला. त्याने त्याला सांगितलं की इथे जवळ असलेल्या एका बौद्ध मठामध्ये एक जैन मास्टर राहतात. तू त्यांच्या जवळ जा, ते तुझ्या या समस्येवर कोणता ना कोणता उपाय नक्की सांगतील. आपल्या मित्राने सांगितल्याप्रमाणे तो मुलगा जैन मास्टरकडे जातो आणि त्यांना आपली समस्या सांगतो. तो जैन मास्टरना सविस्तरपणे सांगतो की कशा प्रकारे तो एकाच घटनेचा सारखा सारखा विचार करत राहतो आणि त्याला त्याच्यासोबत घडलेल्या वाईट घटना आणि जुन्या आठवणी विसरता येत नाहीत. मुलाचं संपूर्ण म्हणणं ऐकून घेतल्यानंतर, त्याची समस्या समजून घेतल्यानंतर जैन मास्टर तिथून उठून मठाच्या आत निघून जातात. जैन मास्टरचं अशा प्रकारे उठून जाणं मुलाला थोडं खटकतं, पण तरी सुद्धा तो तिथेच बसून राहतो. थोड्या वेळानंतर मुलगा पाहतो की जैन मास्टर त्याच्याकडे एक पाण्याचा ग्लास भरून घेऊन येत आहेत. जैन मास्टर मुलाजवळ येऊन उभे राहतात. तेव्हा तो मुलगा सुद्धा त्यांच्याजवळ जाऊन उभा राहतो. जैन मास्टर मुलाला विचारतात की सांग, या ग्लासचा वजन किती असेल? मुलगा म्हणतो की मी ॲक्युरेट तर या ग्लासचा वजन नाही सांगू शकत, पण या ग्लासचा वजन खूप कमी आहे. त्यानंतर जैन मास्टर थोडे गंभीर होतात आणि म्हणतात की आता माझा प्रश्न असा आहे की जर थोड्या वेळासाठी मी या ग्लासला असाच पकडून उभा राहिलो तर काय होईल? त्यावर मुलाने उत्तर दिलं की काहीही होणार नाही. त्यानंतर जैन मास्टरनी पुन्हा विचारलं की या ग्लासला मी 1 तासभर पकडून ठेवलं तर काय होईल? त्यावर मुलाने उत्तर दिलं की तुमचे हात दुखायला लागतील. त्यानंतर जैन मास्टरने पुन्हा प्रश्न विचारला की हा ग्लास मी संपूर्ण दिवसभर असाच पकडून ठेवला तर काय होईल? त्यावर मुलगा म्हणाला की तुमचे हात गंभीर स्वरूपात दुखायला लागतील. तुमचे हात सून पडतील, तुमच्या मांसपेशींना इजा पोहोचेल आणि तुमच्या हाताला लकवा सुद्धा मारू शकतो, मुलगा गंभीर होऊन म्हणाला. यावर जैन मास्टर म्हणाले, शाब्बास, पण मला एक गोष्ट सांग, या सगळ्यामध्ये ग्लासचा वजन बदलला का? त्यावर मुलगा म्हणाला, नाही, ग्लासचं वजन नाही वाढलं. मग त्यावर जैन मास्टरने त्याला विचारलं, मग मला सांग की माझे हात का दुखायला लागतील? मुलगा म्हणाला, तुम्ही खूप वेळ ग्लास पकडून ठेवल्यामुळे तुमचे हात दुखायला लागतील. जैन मास्टर पुन्हा म्हणाले की या दुखण्यापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मी काय करू? मुलगा सरळ सरळ म्हणाला, पाण्याचा ग्लास खाली ठेवून द्या. जैन मास्टर म्हणाले, एकदम बरोबर म्हटलास, जीवनाच्या समस्या पण अशाच प्रकारच्या असतात. या समस्यांना काही वेळेपुरतं तुमच्या डोक्यात ठेवा आणि नंतर मग सोडून द्या. जर जास्त वेळ तुम्ही या समस्या तुमच्या डोक्यात ठेवल्यात तर तुम्हाला त्रास होईल. आणि जर खूपच जास्त वेळेसाठी या समस्या जर तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवल्यात तर या समस्या तुमच्या जीवनातील सर्व सुख शांती घालून तुम्हाला वेडा बनवतील आणि मग त्यानंतर तुम्ही काहीच करू शकणार नाही. जैन मास्टर मुलाकडे इशारा करत म्हणाले की आपल्या जीवनातील मागच्या चुका आणि घटनांबद्दल विचार करणं गरजेचं आहे. त्या चुकांमधून आणि घटनेमधून धडा घ्या आणि पुढे जा. जर तुम्ही एकाच गोष्टीला पकडून ठेवता तर त्या ग्लासप्रमाणे ह्या घटना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये वेदना निर्माण करतील. जर तुम्ही भूतकाळात अडकून बसता तर तुमच्या हातातून आज पण निघून जाईल आणि मग भविष्यामध्ये तुम्ही यासाठी खूप पश्चाताप कराल. तुम्हाला तुमच्या भूतकाळामध्ये जसा व्यक्ती बनायचा होता तसा व्यक्ती तुम्ही आज बना. ज्या चुका तुम्ही भूतकाळात केल्यात आणि त्यासाठी आज जसा तुम्ही पश्चाताप करत आहात त्या चुका तुम्ही पुन्हा करू नका. यामुळे तुम्हाला भविष्यात पश्चाताप करावा लागणार नाही. म्हणून जितकं शक्य होईल तितकी चिंता कमी करा आणि आजच्या कामावर लक्ष द्या. मी जाता जाता तुम्हाला शेवटी इतकंच सांगेन की अतिचिंता माणसाला चितेपर्यंत घेऊन जाते.
फ्रेंड्स, मी आशा करते की आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी सांगितलेली गोष्ट तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.